अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील असलेल्या काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जांभा-बुद्रुक गावाचे 100% पुनर्वसन अद्याप पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी थेट धरणाच्या पात्रात उतरून अर्धनग्न जलसमाधी आंदोलन छेडले। शासनाने यापूर्वी दिलेले पुनर्वसनाचे आश्वासन प्रत्यक्षात न उतरल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या आंदोलनाची तातडीने दखल घेत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जांभा-बुद्रुक येथील पुनर्वसनाचा प्रश्न आक्रमकपणे मांडला। आमदार पिंपळे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शासनाने जांभा-बुद्रुक येथील पुनर्वसनाच्या प्रश्नाची गंभीर दखल घेतल्याचे मान्य केले। यानंतर आमदार हरीश पिंपळे यांनी तातडीने जांभा-बुद्रुक येथील ग्रामस्थांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून 100% पुनर्वसनाचा प्रश्न विधिमंडळात प्रभावीपणे मांडल्याची माहिती दिली। शासनाने या मागणीचा सकारात्मक व गांभीर्याने विचार करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन तुर्तास स्थगिती दिली आहे। तथापि प्रत्यक्षात पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे। सह्याद्री माझा न्यूज करता अहेम रजा। 10 वर्षे झाले आमच्या गावातील पुनर्वसन होते करून आमच्या घराशी शेवटी पाणी आलं। पाणी येऊन आम्हाला विचू काटा हे जनावर त्रास देतात। अंतर्गत जे बॅरेज मंगरुळ कांबे इथं उभारलं त्यावेळेस आमच्या गावचा पुनर्वसन 100% होणार असं लेखी आश्वासन देऊन सुद्धा शासनाचा शब्द पूर्णपणे पाळला नाही आणि त्यांनी फक्त 13%च पुनर्वसन गावचं केलं। म्हणून आमच्या गावाला आता हे पाणी टेकलेलं आहे। म्हणून आम्ही हे जलसमाधीचा पवित्रा उचलून शासनाला सांगू इच्छितो की आमच्या गावचं पुनर्वसन ज्या धर्तीवर तुम्ही सांगितलं होतं त्या धर्तीवर 100% आमचं गाव पुनर्वसन झालं पाहिजे ही आमची जलसमाधीची मुख्य मागणी असून आणि त्याचं पूर्णपणे शासनानं पालन केलं पाहिजे। कारण गावातनी आता साप डुकरं हे बरेचसे प्राणी घुसत आहेत। गावच्या एकदम घराला लगत पाणी सुद्धा आहे आणि पाणी दिसत सुद्धा आहे। म्हणून आम्ही पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं जलसमाधीचा हा पवित्रा उचललेला आहे। एवढीच आमची मागणी आहे की आमचं गाव 100%